नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि तुम्ही पाहत आहात माहिती कामाची या यूट्यूब चॅनलवरती. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ थोडासाच होणार आहे, पण तुम्ही शेवटपर्यंत पहा. म्हणजेच तुम्हालाही या योजनेविषयी सर्व माहिती मिळून जाईल. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीनच आला असाल, तर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात जलद पोहोचतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. माननीय उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी महावितरणाच्या नोंदणी वेब पोर्टलचे उद्घाटन तसेच पोस्टरचे अनावरण आणि माहिती पुस्तिकेचे प्रकाशन हे लवकरच मुंबई येथे दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचे वेब पोर्टलचे उद्घाटन केले जाणार आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये असे आहेत की शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काचे स्वातंत्र्य आणि शाश्वत योजना. सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच. अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5%. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान अनुदान यामध्ये भरली जाईल. जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 5 HP पंप सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा केला जाईल. तसेच लाभार्थी निवडीचे निकष असे असतील: 2.5 एकर पर्यंतचे जमीनधारक शेतकऱ्यांसाठी 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप, 2.5 ते 5 एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा, 5 एकरावरील शेतजमीनधारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील. वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांचे शेजारील जमीनधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील. ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर व नदी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे, याची खात्री महावितरणाद्वारे करण्यात येईल. तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणी साठ्यातून पाणी उपसण्याच्या सदर पंप वापरता येणार नाहीत. अटल सौर कृषी पंप योजना, अटल सौर कृषी पंप योजना 2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना व योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अंतर्गत लाभास पात्र असतील. हे होते लाभधारकाच्या निवडीचे निकष. तसेच मित्रांनो, तुम्ही यामध्ये अजून लाभार्थी सुविधा यामध्ये जाऊन अर्ज कसा करायचा हे याविषयी आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला त्याविषयी व्हिडिओ लवकर मिळून जाईल. तसेच अर्जाची सद्यस्थिती, देयकाची रक्कम भरणा करा, हे सर्व माहिती याचा व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.